आपण पाहत आहात महाराष्ट्र 7 टीव्ही न्यूज। चौथ्या दिवशी गडचिरोलीत पूर परिस्थिती कायम। गेल्या 4 दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे। यामुळे गडचिरोली जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती आजच्या चौथ्या दिवशी कायम आहे। यामुळे जिल्ह्यातून गेलेल्या 3 राष्ट्रीय महामार्गासह 23 प्रमुख मार्ग अजूनही वाहतुकीसाठी बंदच आहेत। दरम्यान रस्त्यावर पोलीस प्रशासनाकडून बॅरिकेड्स देखील लावण्यात आलेले आहेत। विदर्भात पावसाचा हाहाकार सुरू आहे। मागील 3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे। पावसाची संततधार सुरू असल्याने अनेक भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। शेतामध्ये देखील पाणी साचले असून शेतांचा तलावाचे स्वरूप प्राप्त झालेले आहे। या सर्व परिस्थितीमुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। तर जिल्ह्यातून गेलेले महामार्ग 1 नंबर नवीन राष्ट्रीय महामार्गासह 23 प्रमुख मार्ग देखील रहदारीसाठी बंद करण्यात आलेले आहेत। जिल्ह्यातून गेलेले गडचिरोली, चामोर्शी, गडचिरोली नागपूर, आष्टी, आल्लापल्ली या प्रमुख राष्ट्रीय महामार्गासह 23 मार्ग आजही बंद आहेत। तर पुरामुळे भाजीपाला, दूध, ब्रेड अशा आवश्यक गोष्टींचा तुटवडा निर्माण झालेला आहे। सलग दुसऱ्या दिवशी शाळा, महाविद्यालयांना जिल्हाधिकाऱ्यांची सुट्टी जाहीर केली असून गोसेखुर्द धरणांच्या पावसापाण्यामुळे वैनगंगा नदीला पूर आलेला आहे। त्यामुळे वाहनधारकांचे प्रचंड हाल होत आहेत। महाराष्ट्र 7 टीव्ही न्यूज मुख्य संपादक जयकुमार बुटे।